5233 गाडी कोणाची MH 22 BC 5233 गाडी बाजूला करा जरा। हॅलो, हा बस 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 बस। आज या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये आपण फक्त या ठिकाणी 3च भाषण होतील। आजूबाजूला असणारी मंडळी थोडी पुढे यायचे आणि या ठिकाणी आपण आज आपण जे जमलोय ते फक्त शेतकऱ्यांसाठी जमलोय आणि आपला शेतकरी वर्ग हा काबाड कष्ट करणारा शेतीतला या उन्हामध्ये काम करणारा काबाड कष्ट करणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या मागणीसाठी जर आपण या ठिकाणी शेतकरी म्हणून जमलोय तर आपण त्या ठिकाणी उन्हातच उभं राहायचंय। आजूबाजूला अजिबात कोणी त्या ठिकाणी सावलीचा आसरा घ्यायचा नाहीये। उन्हात उभं राहून या ठिकाणी या भ्रष्ट संचालक सभापती या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला हा आंदोलनाचा लढा त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे। या ठिकाणी गेले अनेक दिवस आपण पाहतोय की या जुन्नर तालुक्यामध्ये नक्की चालले तरी काय। या अशा पद्धतीने मनमानीचा कारभार, या अशा पद्धतीने स्वैराचार चाललेला या बाजार समितीमध्ये या ठिकाणी कुणा एका व्यक्तीला घराणेशाही वाटल्यासारखं आणि वागल्यासारखं वागतोय हा माणूस। स्वतःच्या प्रत्येक गोष्टी या फक्त आणि फक्त 4 मंडळांना 4 संचालकांना त्या ठिकाणी आपल्यास करून या ठिकाणी फक्त मनमानी करण्याचं कामकाज करणाऱ्या भ्रष्ट सभापतीच्या विरोधात आपण या ठिकाणी एकवटलेलो आहेत। कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने चुकीचं। 4 दिवसापूर्वी आपण त्या ठिकाणी बाजार समितीची वार्षिक सभा होती। अरे सर्वसामान्य शेतकऱ्यांची असणारी संस्था, सर्वसामान्य कष्टकऱ्यांची असणारी संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण पाहत असतो की प्रत्येक संस्थेमध्ये सभासदांचा अधिकार, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अधिकार म्हणून 365 दिवसातला एक दिवस असतो तो म्हणजे त्या ठिकाणी वार्षिक सभेचा। आणि त्या वार्षिक सभेमध्ये देखील मनमानी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। कशा पद्धतीने वागले हे सभापती आणि त्यांचे सगळे बगल बच्चे आपण त्या ठिकाणी पाहिलंय। अरे काय करतात ते, धावून येतात ते, धावून संचालकाला त्या ठिकाणी बोलायचं थांबवलंय। प्रत्यक्षात या ठिकाणी हे म्हणणार की जो सभासद त्यांनीच त्या सभेला यायचं आणि यांचे बगल बच्चे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या सभापतीने त्या ठिकाणी केलाय आणि तो आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि अशा पद्धतीने मनमानी करणाऱ्या सभापतीच्या आणि त्यांना सहकार्य करणारा सचिव असो किंवा काही संचालक असो चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कारभाराच्या विरोधात आजपर्यंत आपल्याला नेतृत्व म्हणून असं नव्हतं। आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी भांडत होतो, पण आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने ज्यांना शेतकऱ्याचा कळवळा आहे पहिल्या दिवसापासून माऊली शेठ आपण त्या ठिकाणी या मंडळीने ज्या वेळेला हा लढा उभा केला त्या लढ्याला पहिल्या दिवसापासून साथ जर कोणी दिली असेल, परदेशात जरी होते तरी त्या ठिकाणावरून साथ जर कोणी दिली असेल त्या आदरणीय शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे यांनी दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याच्या वतीने दादा तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिले आणि आज नुसते उभेच राहिले नाही तर आज या ठिकाणी आपण दाखवून दिलेलं आहे की 100% या काळ्यांच्या काळ्या कारनाम्याच्या विरोधात मी या तुम्हा शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज त्या ठिकाणी आपण स्वतः अगदी शॉर्ट नोटीस मध्ये परवाच्या दिवशीच आपण सांगितलं रात्री 12 वाजता की आपल्याला उद्याचा एकच दिवस आहे आणि आपल्याला या विरोधात भ्रष्ट सभापतीच्या आणि त्याला सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी रोडवर उतरायचं आणि आपण आवाज दिला दादा एकच दिवस मिळालाय आणि त्या 12 तासामध्ये एवढी तमाम मंडळी या ठिकाणी शेतकरी बांधव जमले। कशा पद्धतीने तुम्ही वागताय आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना माहितच असो। मी पुन्हा एकदा उपस्थित साऱ्यांच्या वतीने दादा आपले आभार मानतो आणि भ्रष्ट सभापती आणि या सगळ्या चुकीचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा या ठिकाणी जाहीर निषेध करून बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.